नमस्कार मित्रांनो, आज 7 जुलै रोजी महाराष्ट्रातील हवामान आणि मान्सूनच्या प्रवासाबाबत अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने ताज्या अंदाजानुसार राज्यातील काही विशिष्ट भागात आज सायंकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या 2 दिवसात पालघर आणि नाशिक परिसरात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थिती आता हळूहळू बदलत असून पावसाचा नवा केंद्रबिंदू इतर जिल्ह्याकडे सरकला आहे. आज सायंकाळी नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा आहे जाणून घेऊया. बातमीची सविस्तर पार्श्वभूमी पाहिली तर 2 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये आपल्याला परिसरात निर्माण झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर होती. नाशिकच्या विशीवर आलेली ढगांची चक्राकार प्रणाली आता पुढे सरकली आहे. हा ढगांचा मोठा पट्टा आता 2 वेगवेगळ्या दिशांना विभागला असून त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक शहरावर थेट ढगफुटीचा धोका जरी टळला असला तरी आज 7 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर पाहिलं तर अहिल्यानगर आणि अकोले परिसर नाशिकवरून वळलेला ढगांचा मोठा पट्टा दक्षिण पूर्व दिशेला सरकल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका आणि आसपासच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. पालघरमध्ये पावसाचा जोर आधीच्या तुलनेत काहीसा कमी झाला असला तरी आज देखील सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात आज दिवसभराच्या विश्रांतीनंतरनं सायंकाळच्या वेळी आपल्याला काही भागात जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीवर जिल्ह्यामध्ये तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर आज रात्री पावसाचा जोर